नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला फायनली पाहायला मिळणार आहे की कशा प्रकारे नंदिनी ही जीवाला त्याच्या चुकीसाठी माफ करून टाकते आणि पुन्हा एकदा त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात होते। तर दुसरीकडे आता हळूहळू का होईना पर पार्थ आणि काव्याची गाडीसुद्धा रुळावर येते। तर दुसरीकडे आता मात्र नंदिनीने रम्याचा चांगलाच अपमान केलेला असतो। तर दुसरीकडे आता रम्या ही पार्थने तिला दिलेल्या वचनामुळे पार्थला आता एक असं काम करायला लावते की जे काव्याला आवडेल की नाही हा प्रश्नच पडलेला आहे। तर दुसरीकडे आता नंदिनी ही काव्याबरोबर बोलत असताना काव्य तिला सांगते की माझं होतं कोणावर तरी प्रेम। आता मात्र नंदिनीला टेन्शन येतं। आता नंदिनीला काव्य पुढे काय सांगणार आणि खरं सांगणार की नाही हे सगळंच पाहणं एकंदरीत खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या लेटेस्ट एपिसोडला। पण त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो। सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसंच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा। तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे आता नंदिनी ही किचनमध्ये जात असताना तिचं लक्ष हॉलमधल्या सोफ्यावरती जातं। त्यावेळेस तिथे पार्थ, त्याची उशी किंवा ब्लँकेट काहीसुद्धा नसतं। नंदिनी मनातल्या मनात विचार करते, याचा अर्थ काव्याने माझं ऐकलं, पार्थ आज बेडरूममध्येच झोपले असतील बहुतेक। चला, हे एक बरं झालं की काव्याने माझं ऐकलं आणि पार्थने काव्याचं। आता नंदिनी खूप खुश होते आणि मग ती किचनमध्ये गाणं गुणगुणत आलेली असते। इतक्यात त्या ठिकाणी मालिनी येते। आता मालिनी ही नंदिनीला गाणं गुणगुणताना पाहते आणि म्हणत असते, अरे वा, गुड मॉर्निंग, आज खूप खुश दिसतेस तू। त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आई आहे, पण काय हो, तुम्ही काय करता एवढ्या सकाळ सकाळ किचनमध्ये? मला तर वाटले होतं की आज मस्त सकाळ सकाळ तुम्हाला आणि बाबांना खोलीमध्ये चहा आणून देईन आल्याचा, पण तुम्ही तर सकाळीच आलात। त्यावर मालिनी ही तिला सांगत असते की अगं नको, तुझ्या बाबांना ह्या असल्या काहीतरी सवयी लावू नकोस, नाहीतर मग ते रोज तुझ्याकडून अपेक्षा करतील की तू रोजच आम्हाला खोलीमध्ये गरम गरम चहा आणून देशील म्हणून। त्यावर लगेच नंदिनी हसते आणि मालिनीला म्हणत असते, हो का, मग काय फरक पडतो आई? अहो असू द्यात ना, मी रोज तुम्हाला छान गरम गरम चहा आणून देईन खोलीत। त्याबरोबर मालिनी म्हणते, अगं नाही गं, नको, एवढ्या सवयी आमच्या तू बिघडवू नकोस। त्यानंतर आता नंदिनी आणि मालिनी हसत असतात। आता हसता हसता अचानकच मालिनी सिरियस मूडमध्ये येते। त्यावर नंदिनी मालिनीला विचारते, काय झालं आई, तुम्ही अचानक एवढ्या सिरियस का झालात? त्यावर मालिनी म्हणत असते, बघ ना नंदिनी, आपल्या दोघींचं बॉन्डिंग किती छान झालं आहे, आपण एकत्र हसतो बोलतो, तसंच माझं आणि काव्याचं कधी होईल का? मी आणि काव्या एकमेकीबरोबर कधी अशा हसून बोलून राहू शकू का? म्हणजे बघ ना, किती छान मुलगी आहे आपली काव्या, पण जेव्हा चिडते तेव्हा कशी दिसते? छान नाही दिसत ती, आणि तिच्या मनात ना काहीतरी सल आहे, त्यामुळे ती पुढे जाऊ शकत नाही आहे। पण पाठचं सगळं विसरून जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद देत नाही, रिस्पॉन्स करत नाही, तोवर गोष्टी पुढे सरकणार नाहीत ना गं। आपण समोरच्याला रिस्पॉन्स करणं खूप गरजेचं आहे। काव्य आता गोष्टी खूप ताणते आणि खूपच ताणते, त्यामुळे पुढे काहीही चांगलं होऊ शकणार नाही। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते की हो आई, बरोबर आहे तुमचं, काव्या खरंच खूप ताणते। त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणत असते, ही गोष्ट तुझ्यासाठी सुद्धा लागू होते। समोरची व्यक्ती माफी मागते तर तोपर्यंत त्याला माफ करून टाकायचं, आपण फार काळ ताणायचं नाही, जेणेकरून समोरच्याला सुद्धा माफी मागण्याचा कंटाळा येईल। शेवटी काय गं, आपलंच माणूस आहे, मग माफीसुद्धा आपणच केली पाहिजे ना। त्याबरोबर मात्र नंदिनीच्या लक्षात मालिनी जीवाबद्दल बोलते हे आलेलं असतं। तर आता मालिनी म्हणत असते, करून टाक ना माफ।
त्याबरोबर लगेच नंदिनी ही काही बोलत नाही. तर मालिनी ही तिला विचारते, बरं मला सांग, जीवाचं आवरलं का गं? त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, काही माहीत नाही हो आई, बघावं लागेल. मालिनी म्हणते, जा जा जा, मग तू खोलीत बघ, मी इथलं आवरते. त्यानंतर नंदिनी आता खोलीमध्ये आलेली असते. आता जीवा हा तयार होत असतो आणि त्याने बेडवरती कपड्यांचा पसारा केलेला असतो. नंदिनी लगेच तिकडे येते आणि कपड्यांच्या घड्या करायला लागते. मग जीवा तिकडे येतो आणि घड्या करायला लागतो. तो म्हणत असतो, मी आवरणारच होतो, हे सगळं घड्या करतच होतो. नंदिनी, अगं खरंच सॉरी ना, माफ करून टाक मला, मी कधीपासून तुझी माफी मागतोय, पण तू माझ्याशी काही बोलतच नाही आहेस. नंदिनी काही बोलत नसते. जीवा म्हणत असतो की मी तुला बॉटलवरती सॉरी लिहून दिलं तर ते सॉरी तू काढून फेकून दिलंस. मी तुला छान कपड्यांनी सॉरी क्रिएट करून दिलं तर ते सॉरी तू घड्या करून ठेवून दिलंस. मी छान अंड्यांवरती सॉरी लिहून तुला सॉरी म्हणत होतो तर त्या अंड्यांची तू भुर्जी बनवलीस, अंडी फोडून टाकलीस गं. त्यावर मात्र आता नंदिनी ही त्याला सांगत असते, कळलं आता, स्वतःची मेहनत वाया जाते तेव्हा किती वाईट वाटतं ते. म्हणून मलाही असंच वाईट वाटलं होतं जीवा. आणि तुम्ही सॉरी बोलताना एफर्ट्स घेताय, पण मला वाईट वाटलं म्हणून तुम्ही सॉरी बोलताय, याला अर्थ नाही आहे. तुम्हाला गिल्ट वाटलं, तुम्हाला तुमची चूक आहे असं वाटलं म्हणून तुम्ही सॉरी बोलताय, ही गोष्ट वेगळी आहे ना जीवा. मला वाईट वाटतंय, मला नाराज वाटतंय म्हणून तुम्ही सॉरी म्हणणं, याला अर्थ नाही आहे. त्यावर आता जीवा म्हणत असतो की वाटतंय, मला गिल्ट वाटतंय नंदिनी. हे बघ, मी त्या दिवशी जे काही वागलो तो चुकीचंच होतं. माझ्यामुळे तुला पोलिसांपर्यंत बाहेर रात्रीच्या वेळेस यावं लागलं, तुला त्यांची माफी मागावी लागली, तुला माझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं, माझ्यामुळे तुझ्या कामाला, तुझ्या नावाला डाग लागतो, या गोष्टींचं मला वाईट वाटतंयच की. त्यावर नंदिनी म्हणत असते की हे बघा जीवा, या सगळ्या गोष्टींनी मला फरक नाही पडला. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुम्हाला माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुमची दारू जवळची वाटली. तुम्ही तुमचं सगळं दुःख दारूच्या ग्लासात बुडवताय, पण तुम्ही माझ्याशी शेअर नाही केलं. हां, कदाचित मी तुम्हाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्यावर सोल्युशन नाही देऊ शकत, कदाचित माझ्याकडे सोल्युशन नसेलही, पण तुम्हाला न जज करता शांतपणे मी तुमचं जे काही म्हणणं आहे, तुमचं जे काही दुःख आहे ते ऐकून तर नक्कीच घेऊ शकते ना. आणि ठीक आहे, आता जर तुम्हाला तेही नको असेल ना, तर पुढच्या वेळेपासून मी तुम्हाला विचारायलाच येणार नाही. तुम्ही माझ्यावरती एवढाही विश्वास ठेवला नाहीत, एवढी वाईट आहे का मी? असं म्हणून आता नंदिनी ही कपड्यांच्या ज्या घड्या केलेल्या असतात त्या कपाटामध्ये ठेवण्यासाठी तिकडनं निघून चाललेली असते. त्याबरोबर मात्र आता जीवा हा नंदिनीच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, नाही नाही नाही, अजिबात नाही नंदिनी, असं काहीही नाही आहे गं. बरं तू ऐक ना माझं, पुढच्या वेळेपासून तू मला जे सांगशील ना ते मी तुझं नक्की ऐकेन. पण तू एक विचार कर, तू एक खूप उत्तम चांगली शिक्षिका आहेस आणि तुला एक अगदी अभ्यास वगैरे काही न करणारा विद्यार्थी सापडला आहे. पण तू त्या विद्यार्थ्याला असंच सोडून देऊ नकोस, तर तू त्याला सुधारवण्याचे पूर्ण 100% प्रयत्न कर. हे बघ, पुढच्या वेळेपासून मी असं नाही वागणार. पण आता आपण दोघांनीही हे भांडण सोडून देऊयात ना. नंदिनी, अगं ते काय म्हणतात ते युद्धानंतर पांढरं निशाण दाखवतात ना ते. त्यावर लगेच नंदिनी जीवाला सांगत असते, शरणागती. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, युती. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, हो युती, आता आपण युती करू ना. त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, तह मान्य. त्याबरोबर जीवा नंदिनीला सांगत असतो की हे बघ, पुन्हा मी असं खरंच नाही वागणार. आता आपण हे भांडण इथेच संपवूया आणि पुन्हा पॅचअप करूया. पुढच्या वेळेपासून मी असं वाईट नाही वागणार. आता फायनली जीवाचं नंदिनीने ऐकलेलं असतं आणि जीवालासुद्धा आता बरं वाटलेलं असतं, कारण त्याच्या प्रयत्नांना फायनली यश आलेलं असतं. पण खरं तर याचं श्रेय हे मालिनीला जातं, कारण तिनेच तर नंदिनीला समजावलं होतं. तर नंदिनी आता जीवाला सांगत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा जीवा, आता आपल्यात तह झाला आहे, पण युद्धात सगळं काही माफ नसतं. त्यानंतर आता नंदिनी ही तिचे कपडे कपाटात ठेवण्यासाठी तिकडनं निघून गेलेली असते. तर जीवाला मात्र हसू आलेलं असतं. तर दुसरीकडे आता काव्याची कंबर खूप जास्त दुखत असते, कारण तिला जमिनीवर झोपण्याची कधी सवय नसते आणि काल ती जमिनीवर झोपलेली असते. त्यानंतर आता आई ग मी मेले असं बोलत काव्या ही डायनिंग टेबलपर्यंत आलेली असते. काल चांगलं पार्थ सांगत होते की वर झोप, पण मीच त्यांचं ऐकलं नाही. इतक्यात पार्थही तिकडे येतो. पार्थ हा काव्याला बघतो आणि विचारतो, काय होतं तुम्हाला? त्यावर काव्य सांगत असते की माझी पाठण खूप दुखते. मग लगेच पार्थ हा काव्याला म्हणायला लागतो, मी दडपून देतो, द्या.
त्याबरोबर लगेच काव्या म्हणत असते, अहो काही बोलाल का? मग लगेच पार्थ हा चेअर खेचून चेअरवरती बसतो. त्याबरोबर नंदिनी आणि जीवा त्या ठिकाणी आलेली असतात. आता नंदिनी ही काव्याला विचारत असते, काय गं काव्या, काय झालं? त्यावर काव्या सांगत असते, अगं ताई, माझी पाठ खूप जास्त दुखती आहे गं, मला खूप त्रास होतोय. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, का पण? त्यावर काव्य सांगते, अगं मी काल खाली झोपले ना म्हणून. त्यावर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, दे मी तुझी पाठण थोड्या वेळ दडपून देते, चेपून देते, मग तुला जरा आराम वाटेल. त्यावर काव्या ही ठीक आहे म्हणते. नंदिनी तिची पाठ चेपत असते. काव्या म्हणत असते, वाह वाह ताई वाह, काय बरं वाटलं म्हणून तुला सांगू. अगदी तू पाठ चेपल्यानंतर कितीतरी दिवसांचा थकवा दूर झाला असं वाटतंय मला. त्यावर लगेच आता नंदिनी ही तिला म्हणत असते, पहिले लहान होतीस ना तू काव्या, त्यावेळेस तुला प्रत्येक गोष्टीसाठी नंदिनीताई लागायची. म्हणजे अगदी सिनेमाला जायला नंदिनीताई, कुठलंही महत्त्वाचं काम असेल की नंदिनीताई, सगळ्या गोष्टीत नंदिनीताई. म्हणजे आपलं होतं तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना. इतक्यात त्या ठिकाणी रम्या आलेली असते. आता रम्या येते आणि फक्त पार्थला विचारते, पार्थ, मी आपलीवाली सिनेमन कॉफी बनवायला चालली आहे, तुलासुद्धा बनवू का? त्यावर पार्थ म्हणत असतो की नाही, माझी कॉफी झाली आहे. त्यावर लगेचच आता नंदिनी मुद्दामून जीवाला म्हणते, जीवा, रम्या सिनेमन कॉफी बनवायला चालली आहे, तुम्हाला प्यायची आहे का? त्यावर जीवा म्हणतो, नाही, मला चहा हवा आहे. त्यावर लगेचच नंदिनी काव्याला म्हणते, काव्या, रम्या छान सिनेमन कॉफी बनवायला चालली आहे, तुला हवी आहे का? त्यावर लगेचच काव्या म्हणते, अगं मी तर ब्लॅक कॉफी पिते ना ताई, मला ते आवडतच नाही. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते की सॉरी रम्या, पार्थची कॉफी झाली आहे, जीवाना चहा हवा आहे आणि काव्या तर ब्लॅक कॉफी पिते, तिला ते सिनेमन कॉफी वगैरे नको आहे. मग तू असं करतेस का? माझ्यासाठी छान कॉफी बनवतेस का? मला आवडेल. त्यावर लगेच रम्या ही नंदिनीकडे रागाने बघते आणि तिकडनं जात असते. मग लगेच नंदिनीच तिला हाक मारून म्हणते, अगं नाही, नको, माझ्यासाठी सुद्धा कॉफी बनवू नकोस. काय ना, माझीसुद्धा कॉफी घेऊन झाली आहे सकाळ सकाळ. तू एक काम करतेस का? तू स्वतःसाठीच एकटीपुरती कॉफी बनव आणि पिऊन घे. त्यानंतर आता मात्र या गोष्टीचा रम्याला खूप जास्त राग येतो आणि रम्या ही तिकडनं किचनमध्ये निघून जाते. तर आता मुद्दामून रम्यासमोर नंदिनी काव्याला सांगते, काव्या, पार्थना पोहे वाढ ना. आता काव्याला नंदिनीताईने सांगितलेलं असतं, त्यामुळे ऐकणं भागच असतं. मग लगेचच आता काव्या ही पार्थची प्लेट घेते, त्यामध्ये पोहे टाकते आणि पार्थला देत असते. आता पार्थला आनंद होतो, पण काव्या मात्र त्याच्याकडे रागानेच बघत असते. त्यानंतर आता हे सगळं बघून मात्र काव्याचं आणि पार्थचं चांगलं सुरू आहे. रम्याला खूप राग येतो. तर दुसरीकडे नंदिनी फोनवर बोलत असते, हो, पोलिसांशी बोलणं झालं आहे माझं. हो, मी कोर्टात येणार आहे. फॅमिली कोर्टमध्ये केस सुरू झाली आहे ताई. त्याबरोबर लगेचच आता जीवा तिकडे येतो आणि असं नंदिनीला कोर्ट, पोलीस हे सगळं बोलताना बघून त्याला थोडं टेन्शन येतं. तो नंदिनीकडे येतो आणि तिला विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर नंदिनी म्हणते, नाही, काही नाही. त्यावर लगेच जीवा सांगत असतो, नाही म्हणजे कोर्ट, वकील, पोलीस हे सगळं म्हणून विचारलं. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अहो हे माझं रोजचं काम आहे जीवा. त्यावर जीवा म्हणतो, अगं हो गं, पण सामान्य लोकांनी हे सगळे शब्द ऐकले की त्यांच्या पोटात गोळा येतोच की, म्हणून विचारलं. त्यावर नंदिनी म्हणते की अहो जीवा, ते एक मुलगी आहे, तिचं एका मुलावरती प्रेम होतं, पण तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न जबरदस्तीने कोणा दुसऱ्याच मुलाबरोबर लावून दिलं. आता बिचारीने प्रयत्न करूनही तिला संसार करता येत नाही आहे. मग काय, फॅमिली कोर्टमध्ये केस सुरू झाली आहे. आता तिने अपील केलं आहे कोर्टात डिवोर्ससाठी. तर मग आमच्याकडे मदत मागायला आली, तर आम्हीसुद्धा आमच्या परीने प्रयत्न करतो आहे. आम्हाला जेवढी जमेल तेवढी मदत केली पाहिजे ना आम्ही. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो की हो, चांगली गोष्ट आहे. आता नंदिनी आणि जीवा या दोघांमध्ये त्या मुलीबद्दल चर्चा सुरू असते. नंदिनी सांगत असते की असं जबरदस्तीने एखादीचं लग्न लावून दिलं बरोबर नाही ना हे, म्हणून खरं तर कोर्टात आम्ही अपील करायला चाललो आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी काव्या येते आणि काव्या म्हणत असते, अरे वा, म्हणजे ती मुलगी नशीबवान आहे ताई, तिची मदत करायला निदान कोणीतरी आहे असं म्हणते. त्याबरोबर मात्र लगेचच आता नंदिनी ही काव्याकडे बघते. तर काव्या म्हणत असते, ताई, जबरदस्तीने लग्न करून देणं हा कायद्याने गुन्हा आहे ना, मग आपलं लग्नसुद्धा जबरदस्तीनेच तर झालं आहे असं म्हणायला लागते. त्याबरोबर नंदिनी आणि जीवा तिच्याकडे पाहत असतात. तर ती म्हणत असते की हो, आपलं लग्नसुद्धा आपल्या मनाविरुद्धच तर झालं आहे ना ताई. त्यावर नंदिनी म्हणते, अगं काव्या, पण आपली आणि तिची परिस्थिती वेगळी आहे, आपलं कोणावर प्रेम नव्हतं ना. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, माझं होतं ताई, माझं प्रेम होतं.
आता हे ऐकून नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. तर नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काय तुझं प्रेम होतं कोणावर तरी? कोणावर प्रेम होतं तुझं काव्या? त्याबरोबर मात्र आता काव्या ही गप्पच राहिलेली असते. ती नंदिनीला काही उत्तर देत नसते. तर आता नंदिनी ही काव्याला पुन्हा तोच प्रश्न विचारते. काव्या, काय विचारते मी? कोणावर प्रेम होतं तुझं? बोल ना. त्याबरोबर लगेच आता काव्या ही नंदिनीला काही उत्तर देत नसते. तर नंदिनी म्हणते, गंमत करतेस ना माझी? काय ग काव्या, तू पण काहीही बोलशील का? मला माहीत आहे असं काही नाही आहे. जर असं काही असतं तर तू सगळ्यात अगोदर मला सांगितलं असतंस, हो ना? उगाच काही मस्करी करशील. त्याबरोबर मात्र आता काव्या ही नंदिनीला काहीच उत्तर देत नाही. तर ती फक्त गप्पपणे नंदिनीच्या समोर उभी असते. तर आता लगेचच नंदिनी ही काव्याला म्हणायला लागते, बरं चल आता मी निघते, मला आनंद निवासला जायला उशीर होतो, माझं काम आहे पुढे. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही तिकडनं जात असते. बिचाऱ्या नंदिनीला वाटत असतं की काव्या जे वाक्य बोलून गेली आहे ते ती सहज गमतीत मस्करीत म्हणून गेली आहे. पण बिचारीला काय माहीत की ती जे वाक्य बोलली आहे ते गमतीत किंवा मस्करीत नाही तर खरं आहे. तर आता मात्र इकडे नंदिनीला या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे ती आनंदाने म्हणते, बरं चल बाय. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी ऐक ना, मी येतो तुला सोडायला, चल. आता लगेचच नंदिनी ही जीवाकडे बघते आणि जीवाला सांगत असते, अहो नाही, नको, खरंच नको, मी जाईन ना माझी, कशाला उगाच तुम्हाला तरी त्रास, राहू द्या, नका येऊ तुम्ही मला ड्रॉप करायला. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही नंदिनीला विचारते, ताई मला सांग, तुला कुठे जायचं आहे गं? त्यावर नंदिनी म्हणत असते, मला अगं बँड्राजवळ ते पोलीस चौकी आहे ना, मी तिथे चालली आहे. त्यावर काव्या म्हणते, पोलीस चौकी? मग मी सुद्धा तिकडेच चालली आहे. अगं म्हणजे माझं एक UPSCचं पुस्तक घ्यायचं आहे, तर मी तिकडेच जाते. मग आपण दोघींनी एकत्र जाऊया का? त्यावर नंदिनी म्हणते, हो हो चालेल ना. तू अभ्यास करायला लागलीस पुन्हा, हे बघून खरंच खूप बरं वाटलं. त्यानंतर आता लगेचच नंदिनी आणि काव्या ह्या दोघीजणी एकत्र जायला निघालेल्या असतात. आता जीवासुद्धा त्यांच्याबरोबर चाललेला असतो. तर दुसरीकडे रम्या ही पार्थच्या खोलीमध्ये काव्या नाही आहे हे बघून आलेली असते. तर लगेचच आता रम्याला बघून पार्थ हा थोडा ऑकवर्ड होतो. तो तिला विचारतो, कशाला आली आहेस? त्यावर रम्या म्हणते की आता मी तुझ्या खोलीतसुद्धा येऊ शकत नाही का पार्थ? मला तुझ्याशी बोलायचं होतं. त्यावर पार्थ म्हणतो, तुला जे काही बोलायचं होतं, करायचं होतं ते सगळं तुझं करून बोलून झालं आहे, आता कशाला आली आहेस? त्यावर रम्या म्हणत असते, पार्थ अरे असा का बोलतो आहेस माझ्याशी? खरंच महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून आली आहे. तुझ्या एका प्रॉमिसची तुला आठवण करून द्यायची होती. त्यावर पार्थ म्हणत असतो, मी दिलेल्या वस्तुकांचा, मी दिलेल्या शब्दांचा तू इतक्या चुकीच्या पद्धतीने वापर केला आहेस की तू असं काहीतरी बोलायला लागलीस की मला धडकीच बसते. तू ना जमलं तर एक काम कर, मी तुला ज्या काही वस्तुका दिल्या आहेत ना त्या आणून मला परत दे, कळलं तुला? त्याबरोबर रम्या म्हणत असते, पार्थ रे असं का बोलतो आहेस? त्यावर पार्थ म्हणतो, काय शब्द दिला होता मी तुला? मग रम्या सांगायला लागते की तुला मी दिलेले डिझाईन्स, मी दिलेले सजेशन आवडायचे म्हणून तू मला तुझ्या फर्ममध्ये तुझी पार्टनर करून घेणार होतास, विसरलास का तू? त्याबरोबर लगेचच आता पार्थला आठवतं की एकदा त्याला जीवाने सांगितलं होतं की अरे मग रम्याला तुझी पार्टनरच बनवून घे ना. त्यानंतर पार्थने लगेच रम्यालाही हाक मारून सांगितलं होतं, रम्या आता तू माझी बिझनेस पार्टनर. त्याबरोबर आता मात्र इकडे पार्थला त्या गोष्टी आठवायला लागतात आणि पार्थ हा रम्याला सांगतो की आता तसं काहीही राहिलेलं नाही आहे, कळलं? त्याबरोबर रम्या म्हणत असते, अरे पार्थ का असं बोलतो आहेस तू? प्लीज असं नको ना बोलूस. हे बघ, आधीच सगळेजण मी जे काही केलं आहे त्यामुळे माझ्याशी वाईट वागत आहेत. तू तरी किमान मला मित्र म्हणून समजून घे. अरे मी मूव ऑन झाली आहे आत्ता, पण मी हे घरातल्यांना सांगून पटतच नाही आहे. त्यांना असं वाटतं आहे की मी लग्न केलं कीच मी मूव ऑन होईन, पण असं नाही आहे रे. मी सांगितलं, कानी कपाळी ओरडून त्यांना सांगितलं, मी मूव ऑन झाली आहे, मला लग्न नाही करायचं लग्न, पण कोणी माझं ऐकून घ्यायला तयारच नव्हतं रे. त्यावर पार्थ म्हणतो, याचा अर्थ म्हणजे? त्यावर लगेच रम्या म्हणते, हो खोटं होतं ते सगळं, नाटक होतं. अरे मला लग्नच करायचं नव्हतं, पण घरच्यांनी माझ्यासमोर असं स्थळ आणून ठेवलं की त्यामध्ये नाव ठेवायला जागाच नव्हती. मग सांग ना मी काय करणार होते? काय पर्याय शिल्लक ठेवला होता माझ्यासमोर? म्हणून मला हे असं सगळं वागावं लागलं रे. मी खरं बोलते, तू तरी विश्वास ठेव माझ्यावर. एक मित्र म्हणून मला फक्त तूच चांगलं समजून घेऊ शकतोस. अरे सध्या मामा मामी माझ्यावर एवढे चिडलेत की ते माझ्याशी बोलत नाही आहेत, आणि मावशी आणि काका ते तर साधं मला बघत नाही आहेत, माझी फक्त टाळाटाळ करत आहेत. नंदिनी आणि काव्या त्या दोघींबरोबर तर माझं कधी चांगलं कम्युनिकेशन झालंच नाही. आणि म्हणायला जाशील तर जीवा,
अरे जीवासुद्धा हल्ली चिडलेला असतो रे माझ्यावर, तो सुद्धा माझ्याशी धड बोलत नाही. मग सांग ना, या अशा वेळेस मी काय करू? बोल ना. अरे माझ्याकडे जगण्यासाठी काही कारण शिल्लक उरलेलंच नाही आहे पार्थ. खरंच माझी स्वतःची सख्खी आई, जिने कायम आजपर्यंत माझा प्रत्येक शब्द झेलला, माझी प्रत्येक गोष्ट ऐकली, तीसुद्धा माझ्याबरोबर बोलत नाही आहे, तीसुद्धा माझ्यावर नाराज आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो की तू कामच तसं केलं आहे रम्या, की त्या दिवशी आत्यालासुद्धा इनबॅलन्स वाटलं. त्यावर लगेच रम्या म्हणते, तू तरी समजून घे ना मला पार्थ. अरे घरात बसून मला वेड लागायची वेळ आली आहे रे आता, कोणीच मला समजून घेत नाही आहे. त्यानंतर आता पार्थ आणि रम्या हे दोघंही ऑफिसला जायला निघालेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी मालिनी येते. पार्थ आणि रम्याला असं एकत्र घराबाहेर निघताना पाहून ती लगेचच विचारायला लागते, तुम्ही दोघे असे एकत्र कुठे चाललाय? त्यावर पार्थ हा लगेचच मालिनीला सांगत असतो, आई आजपासून रम्यासुद्धा ऑफिस जॉईन करणार आहे. त्यावर हे ऐकून मालिनी लगेचच पार्थला विचारते, तू काव्याबरोबर याविषयी बोललास का? तिला हे आवडेल का? तिला चालणार आहे का? त्यावर मात्र आता पार्थकडे काही उत्तर नसतं. तर आता त्यानंतर दुसरीकडे ज्या मुलीची केस आता नंदिनी आणि आनंद निवासमध्ये आलेली असते, नंदिनीकडे आनंद निवासमध्ये आलेली असते, त्या मुलीची केस ही कोर्टापर्यंत पोहोचलेली असते. तर ती मुलगी बोलत असते, प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्याबरोबरच, हे कसं शक्य आहे मॅडम? त्यावर नंदिनीसुद्धा आता कोर्टसमोर ही गोष्ट मांडत असते की ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही त्यांना कोर्टला त्यांनी जे अपील केलं आहे ते मिळवून द्या. एकाबरोबर प्रेम, दुसऱ्याबरोबर लग्न ही खूप वाईट आणि चुकीची गोष्ट आहे. लग्न हे मुलीच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर स्वप्न असतं, मग ते सुद्धा मुलीला व्यवस्थित पाहण्याचा अधिकार नाही आहे का? प्रकाश, तुला एक गोष्ट सांगते आणि ती म्हणजे पारदर्शकता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे नात्यातली. नात्यात विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे, कधीच कोणाचा विश्वासघात करू नये. त्यानंतर आता हे ऐकून काव्या आणि जीवा हे दोघंजण एकमेकाकडे बघतच राहतात. नंदिनी ही खूप कळकळीने त्या कोर्टमध्ये त्या जज साहेबांना त्या मुलीची बाजू पटवून देत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, आता नंदिनीच्या या बोलण्याचा इम्पॅक्ट जीवा आणि काव्यावरही पडेल का? आणि ते सुद्धा जी काही नंदिनी आणि पार्थची फसवणूक करतायत, म्हणजे त्यांच्याशी खोटं बोलतायत, ते सगळं बंद करतील का? आणि दोघांनाही विश्वासात घेऊन सगळं काही खरं सांगून टाकतील का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक आठवणीने करा. मित्रांनो, कमेंट नक्की करत चला, कारण तुमच्या कमेंट ह्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. धन्यवाद.